वळूयात पुढच्या बातमीकडे। हिंगोलीच्या वसमत शहरातील अभियंता योगेश पांचाळ मागच्या महिन्याभरापासून इराणमध्ये बेपत्ता आहेत। त्यांच्या कुटुंबियांशी त्यांचा कोणताही संपर्क होत नाहीये। दरम्यान या व्याकुळ झालेल्या कुटुंबियांची इंद्रनील नाईक यांनी भेट घेतली। योगेशच्या कुटुंबियांना मंत्री इंद्रनील नाईक यांनी धीर दिला। यावेळेला वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे हे देखील उपस्थित होते। माझ्या योगेशला परत आणा अशी आर्तसाद योगेशच्या आईनं मंत्री नाईक यांच्याकडे घातली। यावेळी योगेशच्या आईला अक्षरशः अश्रू अनावर झाले होते। दरम्यान वरिष्ठांच्या बरोबर परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून आपल्याकडून पुरेपूर प्रयत्न करू असं राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी म्हटलंय। की आम्ही माध्यम म्हणून एक दिल्लीला त्यांच्या परराष्ट्र मंत्री किंवा दिल्लीचे गृहमंत्री सन्माननीय अमित शाह साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा जे काही दुःख आहे म्हणजेच आपला वसमत इथला मुलगा जो हरवलाय त्याला आपल्याला घरी परत सुखरूपपणे आणायचं आहे। त्याच्यासाठी आम्ही दोघंही कटिबद्ध आहोत। राजू भैयांचा पाठपुरावा पण खूप जास्त आहे, तर 100% आम्ही त्याच्यात पाठपुरावा करून त्यांना सुखरूप घरी परत आणण्याचा प्रयत्न करू। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही बातम्या। असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। MMRDA क्षेत्रातील सगळ्या मेट्रोची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्यासाठी देखील त्यांनी सांगितलं आहे। कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामात प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्याचं दिसून आलंय। त्यामुळे मुंबई महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारणे-दाखवा नोटीस बजावली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पुण्यात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चात जरांगे, सुरेश धस यांच्यासह देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे हत्येच्या घटनेनंतर गुजरातला गेले होते अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। पैसे संपल्यानं हे दोघेही पुण्यात आले आणि एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या। मी चाणक्य नाही, मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे। मला पक्षानं संधी दिली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपचे 40 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला। महापालिकेची निवडणूक लवकरच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आजपासून भाजपचं राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे। नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असतात। आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ सापडलंय। या क्षणाची एक सुखद ब्रेकिंग न्यूज। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून काल एक बाळ चोरीला गेलं होतं, पण हे बाळ अखेर सापडलंय। बाळाच्या मातेची ओळख वाढवत संशयित महिलेनं ऐन डिस्चार्जच्या वेळेला मातेच्या डोळ्या देखत बाळ चोरी करून पळ काढला होता। या महिलेचं हे कृत्य CCTVत कैद झालं। आता हे बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आलं असून चोरीला गेलेलं बाळ अवघ्या काही तासात पोलिसांनी पुन्हा एकदा आईच्या कुशीत दिलं आहे। काल ज्या वेळेला ही बातमी आली तेव्हा नाशिकचं जिल्हा सामान्य रुग्णालय हादरून गेलं। सगळेच जण हैराण झाले, सगळीकडे शोधाशोध सुरू झाली। पण अनेकदा
कारवाई करत नाहीत, पोलीस करतात काय, थंड असतात, असा नाशिक पोलिसांवर शिक्का बसला होता. पण या वेळेला मात्र पोलिसांनी अतिशय जलद गतीनं कृती केली आणि या चोरीला गेलेल्या बाळाला सुखरूपपणे आपल्या आईच्या कुशीत त्यांनी सोपवलं. नाशिक पोलिसांचं या मुद्द्यावर अभिनंदन करायला काहीच हरकत नाही. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण वेगवान बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. त्याआधी महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर आवाला कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले. त्यापैकी खंडणीसाठी 2 कोटींची डील झाली. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. अजितदादा आधी असे नव्हते. दादा तुमच्या पाया पडतो. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा. सुरेश धस यांची थेट मागणी. देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड खंडणीखोरच. खासदार बजरंग सोनवणे यांचा वाल्मिक कराड यांच्यावर आरोप. बीड प्रकरणी आरोपींना कुणीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी सोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा. दादागिरी करून हप्ते गोळा करणाऱ्यांवरही जरब बसवणार. धनंजय मुंडे यांचे लोक धनंजय देशमुख यांना धमक्या देत आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मराठ्यांनाही त्रास दिला जातोय. मनोज जरांगे यांचा आरोप. दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 फोन येतात. धमक्या देणारे हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते. पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांचा आरोप. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर. अजितदादांच्या बद्दल गरळ ओकणाऱ्या धस यांना कोण रोखणार? मिटकरी यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. SIT मधील अधिकारी वाल्मिक कराडसाठी काम करतात. जितेंद्र आव्हाड यांचं सोशल मीडिया ट्विट. अधिकाऱ्यांचे फोटोही पोस्ट केले. भाजपच्या राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती. दिवसभरात 1 लाखपेक्षा जास्त सदस्य नोंदणीचं टार्गेट. भोजनालयातील मोफत जेवणामुळे शिर्डीत वाढली भिकाऱ्यांची संख्या. साईबाबा संस्थाननं मोफत जेवण बंद करून तो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा. सुजय विखे यांनी केली मागणी. आणि गुजरातच्या पोरबंदरमध्ये कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर कोसळलं.